थोडासा झेंडी दाख चला मिलकर बोलो, अरे हिम्मत से बोलो, अरे प्यार से बोलो, अरे आजू बाजू वाले बोलो, अरे मिलकर। जिल्हा पूर्व अध्यक्ष दिनांक 1 तारखेला कोर्टाने उपवर्गीकरणाचा जो आदेश दिला तो घटना बाह्य असल्यामुळे सर्व आमच्या आंबेडकरी चळवळीनं या 21 तारखेला बंद पुकारलं। त्या बंदमध्ये सर्व या तळागाळातील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले। त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। सोबतच सरकारने हा GR जो आदेश कोर्टाने दिलेला तो मागे घ्यावा असं मी शासनाला कडकडीत विनंती करतो। आज बंद पुकारलेला आहे। हा बंद आमच्या आरक्षणाच्या, आमच्या हक्काच्या, अधिकाराच्या लढाईसाठी होता आणि या आंदोलनामध्ये आज संपूर्ण सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिला। सोबतच या तालुक्यातील पोलीस अधिकारी, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुद्धा आम्हाला आमच्या भावना समजून आम्हाला सहकार्य केले। त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो आणि सोबतच सिंधुदुर्गातील व्यापारी वर्ग यांनी सुद्धा आमच्या भावना समजून आज बंदमध्ये यशस्वी सहकार्य केलं। त्यांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि इथं मी बंद करतो। ऑगस्ट 2024ला माननीय आदरणीय सर्वोच्च न्यायालय यांनी 1 ऑगस्ट 2024ला जो SC आणि STच्या संवर्गाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाचा जो निकाल दिलेला आहे तो संविधानाच्या विरोधातील निकाल आहे आणि हा निकाल अत्यंत घातक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळं तो दोन्ही समाजाच्या लोकांनी जिव्हारी लागलेला असल्यामुळं हा आजचा भारत बंद आयोजित केलेला होता। सिंधुदुर्ग शहरामध्ये हा भारत बंदचा कार्यक्रम अतिशय स्फूर्तीने, स्वयंपूर्तीने सिंधुदुर्गमध्ये कळकळी 100% बंद झालेला आहे। सिंधुदुर्गातील व्यापारी वर्ग आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि हा बंद यशस्वी करून दिल्याबद्दल त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि या वेळेला जे SC आणि ST संवर्गातील सर्व समाज एकत्र आला अशाच प्रकारची एकी आपण पुढच्या वेळेला दाखवा अशी अपेक्षा करतो। कारण आपण जर एकत्र आलो नाही, एकी जर दाखवली नाही तर शासन अशाच प्रकारचा घाला आपल्या पाठीवर घालणार आहे आणि हे सरकार उलथून पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे। आणि जोपर्यंत हे सरकार आपण उलथून पाडत नाही तोपर्यंत आरक्षणाच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारचे धक्के आपल्याला सहन करावे लागतील। आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही आपल्या मताचा अधिकार सद्विवेक बुद्धीने वापरून सरकार चेंज करणे, बदलवणे अतिशय महत्वाचं आहे। त्यासाठी सर्व समाज बांधवांची एकी अतिशय महत्वाची आहे। धन्यवाद। जंगल याचे आम्ही मूलवासी आदिवासी आहो। बाबासाहेबांना सूची दिली, संघटित व्हा, संघर्ष करा, लढा। येणाऱ्या पिढीसाठी आम्ही लढलं पाहिजे। ST SC एकत्रित राहिलो पाहिजे आणि आमचा या सरकारचा निषेध करतो। जय भीम, जय सेवा। बांधवावर तर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तर त्याला आपण म्हणजे विरोध केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत। तर आरक्षण अजिबात बंद झालं नाही पाहिजे म्हणून ST OBCनी एकदम रस्त्यावर उतरून आरक्षणाच्या भारतीय संविधानाच्या विरोधातला हा निर्णय आहे तर भारतीय संविधानाच्या विरोधातला हा निर्णय आपण फेटाळून लावला पाहिजे। आणि आज आपण इतके लोक आहोत आणि या नंतर बहुसंख्येने एकत्रित येऊन ST OBC ST SC हा वर्ग एकत्र झाला आहे आणि आपल्याला समोरच्या याच्यामध्ये सुद्धा बहुसंख्येने लढायचा आहे आणि हा जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो फेटाळून लावायचा आहे। आणि येणाऱ्या सरकारला आपण आपलं मतदान अशा सरकारला केलं पाहिजे की ज्या सरकारमध्ये आपल्याला संविधानाची हमी राहील अशा सरकारला आपण मतदान केलं पाहिजे। एवढे बोलून मी माझे